थेट जातोय आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडे। श्रेयस, मनसे आक्रमक झाली आहेत। शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर प्रचंड मोठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे। नेमकी काय दृश्य आहेत, काय अपडेट आहेत श्रेयस? खरं तर आता ही जी खऱ्या अर्थानं जे आंदोलन करतायत ते आता इथं आलेले आहेत। ते आता मनीष ज्या शिवाजी पार्कचा मोठा एरिया आहे तिथे आलेले आहेत आणि तिथं ही सगळी मंडळी येऊन आपला विरोध दर्शवत आहेत। काही वेळापूर्वी अमित ठाकरे किंवा शरद ठाकरे सुद्धा यांच्या या आंदोलनात सामील झाले होते, मात्र आता ही सगळी मुलं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर शिवाजी पार्कच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतात आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहता येत आहे। खरं तर आंदोलन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ते सांगतायत। सगळ्यांच्या हातात वेगवेगळे फलक आहेत, ते फलकाबरोबर ते सांगतायत की त्यांना हे जस्टिस हवाय, त्यांना मंत्र्यांचा राजीनामा पाहिजे आणि त्यासाठीच ते आता जसं दिल्लीला सुरू आहे त्याचप्रमाणे आता ही सगळी मंडळी जी आहेत ती मुंबईत सुद्धा आता इकडे एकत्र झालेली आहे दृश्य। आणि हे चित्र आपल्याला पाहू शकतो आपण। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्या बाबतीत आंदोलन जे होतं ते मोठ्या प्रमाणावर होतं आणि ते चित्र आपल्या इकडे पाहायला मिळतंय। आपण त्या लोकांशी बोलूया कारण ते जास्त महत्वाचं आहे। एकंदर पाहायला गेलं सगळे लोक सांगतायत की आताच्या घटनेला ही मुंबई पोलीस जे आहे आंदोलन होणं किती जास्त महत्वाचं आहे। आज तू सुद्धा इकडे रस्त्यावर आलाय, दिल्लीत जे काय गोष्ट घडली त्याच्यामुळे तू आता इकडे मुंबईत आलास, काय सांगशील? ये ऐसे जो मार रहे हैं ना, ये मारना अलाउड नहीं है। बहुत बुरा हुआ। उसके 20 दिन तक पूरे इंडिया में कोई कुछ बोला नहीं। कांग्रेस जनता पार्टी अपना काम कर रही थी, किसी को समझ में आया नहीं क्या चल रहा है। बट जो तरीके से उनको उठा के लेके गए और जो तरीके के कल सुबह मारा गया है ये बिल्कुल अलाउड नहीं है। मुंबई इनके साथ में खड़ा है, पूरा देश साथ में खड़ा है। ये आग बढ़ जाएगी अगर अभी भी सरकार सही से काम नहीं करेगी तो। थँक्यू। बघू शकता ही आग वाढू शकते असं त्यांचं म्हणणं आहे। आप भी यहाँ हैं, मुंबई पुलिस भी है, क्या कहना चाहेंगे आप ये सब आंदोलन के बारे में? जो भी हो रहा है गलत हो रहा है। स्टूडेंट के साथ लाठीचार्ज नहीं करना चाहिए। स्टूडेंट जो है वो हमारे ही बच्चे हैं, उनके साथ लाठीचार्ज नहीं होना चाहिए। शाळेची बस सुद्धा आता सुटते, त्यामुळे आता आपण इकडे बाळमोहन शाळेकडे आपण आहोत ऋषी सर। त्यामुळे शाळेची बस सुटते, त्यामुळे त्या शाळेच्या बसला आता वाट करून देत आहेत लोक, कारण आंदोलन एकीकडे मात्र शाळेतली मुलं ही घरी पोहोचली पाहिजेत। त्याच्यामुळे आता त्यांना वेगळी वाट करून आता या सगळे लोक देतात दिसतात, आंदोलन करतात देतात दिसतात आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय। या सगळ्या बाबतीत जरी पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज सगळे लोक इथे आले आहेत आणि इथं येऊन ते आंदोलन करतायत। हाउ इम्पोर्टेंट इज दिस? आप दिल्ली में देखा आपने, आप मुंबई में भी कर रहे हैं, दूसरा दिन है और कहीं ना कहीं मुंबई में भी रस्ते पे आ उतर है सब लोग। ये बहुत जरूरी है, ये बहुत इम्पोर्टेंट है। इश्यूज आर मेनी। नक्कीच थेट या सगळ्या आंदोलनाचा भडका उडतोय। काय प्रतिक्रिया येतात तरुणाईच्या पाहूया। अभी यहाँ पे सब लोगों को आना चाहिए, देश के लिए आना चाहिए, देश की आगे की पीढ़ी के लिए आना चाहिए। वी आर फाइटिंग फॉर आवर जस्टिस। मैं 2 बार एग्जाम देके वापस से तीसरी बार एग्जाम देने क्यों जाऊं? आपकी एक सिस्टम की एक छोटी सी गलती की वजह से नुकसान किसका है? देश का हो रहा है, हमारा हो रहा है, हमारा परिवार का हो रहा है, पैसों का हो रहा है। वी नीड मोर लीडर्स लाइक सी जोसेफ विजय। आय सपोर्ट टीव्ही के। मागणी अशी आहे की जो राजीनामा आहे धर्मेंद्र प्रधानचा किंवा प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे, कारण की हे जे सरकार आहे हे सरकार एकदम निकम्मी सरकार आहे। हा सरकारने मुलांना असेल किंवा लहान मुलांना सर्वांना, शेतकऱ्यांना, मुलांना सर्वांना यांनी त्रास दिला आहे। त्यामुळे म्हणजे सर्वत्र म्हणजे विद्यार्थ्यांना असेल किंवा कुणालाही असेल म्हणजे इच अँड एव्हरी पर्सन ह्या सरकारमध्ये त्रस्त झालेला आहे। म्हणजे गेली 21 दिवस झाले जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे, तरी सुद्धा कुठलंही यांनी सोल्युशन काढलं नाहीये। इससे ज्यादा हो रहा है एक्चुअली। यहाँ पे बच्चे अपनी मांग रख रहे हैं, उनसे उनके साथ बात करने के बजाय उनको एक्चुअली मारा जा रहा है, उनको अंदर गाड़ी में डाल के लेके जा रहे हैं पुलिस स्टेशन। ये अच्छी बात नहीं है। FIR दर्ज हो रही है उनके साथ में। आपले सगळे स्टुडंट्स आले आहेत तिकडे, खूपच इम्पॉर्टंट कॉज आहे। एकच गोष्ट मागतोय, थोडीशी अकाउंटेबिलिटी। आणि या देशात पॉलिटिकल होणं हे हरगिज मान्य नाही आहे। एव्हरीथिंग इज पॉलिटिकल, सो फाईट फॉर युअर राईट्स। आताच टाइम आहे। पण तुला असं वाटतं का आंदोलन प्रश्न विचारणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, तरी पोलीस आपल्याला योगानं आहे करतात? आमच्या फ्रेंड्सला ऑलरेडी व्हॅन मध्ये भरून वर्ली पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत। प्रोटेस्ट स्टार्ट होण्याच्या पहिले लोकांना रस्त्यावर चालण्यासाठी घेऊन गेले आहेत, डिटेन करून। पोलीस इज बीइंग व्हेरी अनहेल्पफुल, व्हेरी अनकोऑर्डिनेटेड।